नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, माझं सर्वांचं स्वागत करतो। मागील काही दिवसापासून आपण महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ पाहिलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली होती तेव्हापासून म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते परीक्षा झाल्यापर्यंतचा माझा संपूर्ण अनुभव तो एक व्हिडिओ पाहिला आपण। त्यानंतर जो काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचा टेटचा कट ऑफ नेमका काय असतो, तो कसा काढला जातो, ती एक प्रकारची अंधश्रद्धा आहे। जागा आल्याशिवाय कट ऑफ काढता येत नाही, तो नेमका कसा आणि किती टप्प्यामध्ये विभागला जातो, कोणत्या विषयाला कसे वेटेज असतं, ते सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पैसे देऊन टेटचे मार्क वाढवण्याचा जो काही प्रकार आहे, जी काही अफवा होती ती सुद्धा पाहिली, त्याच्यावर आपण सविस्तर विश्लेषण केलं। आणि आता आजच्या या व्हिडिओपासून आपण 4 असे व्हिडिओ टाकणार आहोत जे की खूप अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। म्हणजे आगामी काळामध्ये जी काही आपली आता पवित्र पोर्टलवर प्रणाली आहे त्यामार्फतच आपली शिक्षक भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे। मग त्यासाठी असणारी महत्त्वाची पात्रता काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओपासून म्हणजे ह्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्वालिफिकेशन असतं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे पवित्र पोर्टलची पात्रता काय आहे किंवा शिक्षक भरतीची पात्रता काय आहे ते पाहतो म्हणलं होतं। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण शिक्षक भरतीची पात्रता पाहणार आहोत। आता ही जी काय पात्रता आहे ती एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणं शक्य नाहीये, व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणून आपण जे काही 4 टप्पे आहेत त्या 4 टप्प्यानुसार 4 टप्प्यामध्ये एकदम सविस्तर पाहू। आता जो काही पहिला टप्पा आहे तो 1ली ते 5वीचा टप्पा असतो। मग 1ली ते 5वी साठी पात्रता काय असते, एकदम ओरिजिनल इन्फॉर्मेशन जो की GR आहे 2019 चा पवित्र पोर्टलचा, त्या GR नुसार जी काही पात्रता आहे ती पात्रता आपण पाहणार आहोत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त 1ली ते 5वीची पात्रता पाहणार आहोत आणि ही सिरीज 4 व्हिडिओमध्ये विभागली जाणार आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 1ली ते 5वीची पात्रता पाहणार आहोत। त्यानंतर सर्वात क्लिष्ट असते 6वी ते 8वीची पात्रता, त्याच्यानंतर जास्ती आणखीन क्लिष्ट असते 9वी ते 10वीची पात्रता आणि त्याच्यापेक्षा जास्त क्लिष्ट असते म्हणजे अवघड प्रणाली आहे 11वी ते 12वीची पात्रता। त्याच्यामध्ये खूप किचकट काम आहे, ते आपण वेगवेगळ्या टप्प्याने पाहू। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती पात्रता म्हणजे पवित्र पोर्टलसाठी पात्रता काय लागते आणि ती ही 1ली ते 5वी साठी पात्रता काय आहे ते पाहणार आहोत। आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो की माझं शिक्षण हे झाले, माझं शिक्षण ते झाले, मी ह्यासाठी पात्र आहे का, मी त्यासाठी पात्र आहे का, म्हणून आपण एकदम टप्प्यामध्ये सगळं प्रत्येक टप्प्यामध्ये व्यवस्थित पाहू। आता आजचा जो टप्पा आहे तो 1ली ते 5वीचा टप्पा आहे। 1ली ते 5वीच्या टप्प्यामध्ये 1ली ते 5वी साठी पात्रता काय लागते एकदम ढोबळमानाने सांगायचं झालं तर जी काय पहिला क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये काय आहे, एकतर तुमची 12वी झालेली पाहिजे। 12वी झालेली पाहिजे, ती कोणत्याही शाखेमधून असो, आर्ट असो, सायन्स असो, कॉमर्स असो, चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 1ली ते 5वी साठी सर्व विषयासाठी शिक्षक असतो, ह्याच्या जागा सुद्धा जास्त निघतात, विद्यार्थी सुद्धा जास्त असतात आणि ह्याची प्रक्रिया लवकर पार पडली जाते। पण ह्याच्यामध्ये अपवादात्मक एक परिस्थिती आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आता जी काही पहिली पात्रता आहे त्याच्यामध्ये काय आहे, एकतर तुमचं 12वी पूर्ण पाहिजे, तेही 50% सहित 12वी पूर्ण पाहिजे। तुम्ही कोणत्याही शाखेतून करा, काही प्रॉब्लेम नाहीये, 50% पाहिजे। त्यातल्या त्यात तुमचं 2 वर्षाचा DEDचा कोर्स पूर्ण पाहिजे। त्या DEDला कोणतंही नाव असलं तरी चालतं, DTED किंवा DED काहीही नाव असलं तरी चालतं, पण 2 वर्षाचं DED पूर्ण असलं पाहिजे। पूर्ण म्हणजे पूर्ण, 12वी कोणत्याही शाखेमधून DED पूर्ण प्लस TET किंवा CTETचा पेपर 1 पास असणं अनिवार्य आहे म्हणजे आहे। तरच आपण 1ली ते 5वी साठी पात्र, ही झाली पहिली अट। आता ह्याच्यामध्ये 2002ची एक तरतूद आहे। 2002च्या तरतुदीमध्ये काय दिलेलं आहे, जी काही आपण 12वी मध्ये कोणत्याही शाखेमधून आपण 12वी पास करणार आहोत, 12वी पास मध्ये तिथं काय आहे, सुरुवातीला 50% होतं, मग 2002च्या तरतुदीमध्ये काय आहे, 12वीला 45% असले तरी चालतील, सोबत तुमचं 2 वर्षाचं DED पूर्ण पाहिजे, त्याला कोणतंही नाव असलं तरी चालेल। त्यातल्या त्यात CTET किंवा TET पास म्हणजे पासच पाहिजे,
ही झाली 2 नंबरचा क्रायटेरिया। मग आता हे झालं डीएड वाल्यांचं झालं, जे 12वी पास आहेत, कोणत्याही शाखेमधून आहेत, ज्यांचं डीएड पूर्ण आहे, जे सीटीईटी किंवा टीईटीचा पास आहेत, हे 100% इथं पात्र आहेत 1ली ते 5वी साठी। मग आता ते पवित्र पोर्टलला पूर्णपणे पात्र ठरले। मग आता इकडं आपण जी 2002 ची तरतूद होती ती सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये 45% चालतात 12वीला। मग आता आणखीन एक आहे, ज्यांचं 4 वर्षाचा BEL एज्युकेशन एक कोर्स असतो 4 वर्षाचा, तो पाहिजे। 12वीला 50%, 4 वर्षाचा BEL हा कोर्स पाहिजे, त्यातल्या त्यात तुमचं टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असणं अनिवार्य आहे, त्याशिवाय जमतच नाही। 1ली ते 5वी साठी पात्र होण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असणं अनिवार्य म्हणजे अनिवार्यच आहे, त्याशिवाय जमत नाही। हा 2 नंबरचा काय आहे, 12वीला 50% पाहिजेत। तुमचा 4 वर्षाचा BEL ED प्लस टीईटी पेपर 1 किंवा सीटीईटीचा पेपर 1 दोन्हीपैकी कुठलाही एक पेपर पास असेल तर तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र ठरता। हा झाला 2 नंबरचा। आता आहे 3 नंबरचा मुद्दा, जो की सर्वात अपवादात्मक आहे। ह्या मुद्द्यामुळेच जी काही मागे 2017ला परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये आणखीन त्याची यादी लागलेली नाही संस्थेची, त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार हे कोर्टामध्ये केस अडकून असल्यामुळे ते अडकून बसलेले आहेत। 3 नंबरचा मुद्दा काय आहे, तुमचं 12वी नंतर डीएड नसलं तरी चालतं, तुमचं 12वी नंतर डीएड नसलं तरी चालतं, पण तुमचं बीएड पूर्ण पाहिजे। काय पाहिजे, बीएड प्लस त्यातल्या त्यात ग्रॅज्युएशन पाहिजे। ग्रॅज्युएशन महत्त्वाचं आहे। वरच्या ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन लागत नव्हतं कारण तुमच्याकडे डीएड होतं, पण इथं काय आहे, तुम्ही बीएड केलात पण त्यातल्या त्यात तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असणं अनिवार्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं 6 महिन्याचा ब्रिज कोर्स जो असतो तो पूर्ण केलेला असला पाहिजे, तरच तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र ठरतात। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लोकांनी बीएड केलेला आहे ते लोक सुद्धा 1ली ते 5वीला पात्र आहेत, पण त्यांना अट काय आहे, त्यांचं बीएड पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, तेही 50% सहित पाहिजे। इथं 45% चालत नाहीत, इथं 50%च लागतात। आणि त्यातल्या त्यात सीटीईटी किंवा टीईटीचा पेपर 1 पास असणं अनिवार्य आहे, सोबत 6 महिन्याचा ब्रिज कोर्स पूर्ण केलेला असणं पाहिजे, तर ते 1ली ते 5वी साठी पात्र ठरतात। आता 4 नंबरचा मुद्दा आहे TCH म्हणजे काय आहे। TCH म्हणजे काय आहे, जे काही महाराष्ट्र कर्नाटक जी काही बाउंड्री आहे त्या भागातील जे विद्यार्थी आहेत, किती गावातील, 865 गावातील, 865 गावातील विद्यार्थी ते सुद्धा इथं पात्र ठरतात। TCH म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक हे जे काही सीमा आहे बॉर्डरवरलं, जी काही सीमावर्ती भागातील 865 गावातील विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत। पण त्यांची पात्रता काय आहे, त्यांचं बीएड पूर्ण पाहिजे। काय पाहिजे, बीएड पूर्ण पाहिजे, सोबत ब्रिज कोर्स पूर्ण पाहिजे, 6 महिन्याचा ब्रिज कोर्स पूर्ण पाहिजे आणि त्यातल्या त्यात टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असणं पाहिजे। आता ते टीईटी तुम्ही कर्नाटकातली पास असलं तरी चालते आणि महाराष्ट्रातले पास असलं तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं सीटीईटी पास असेल तर कसलाच प्रॉब्लेम येत नाही। तर थोडंसं महाराष्ट्रातली टीईटी पास किंवा कर्नाटकातली टीईटी पास थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, पण सीटीईटी पास असेल पेपर 1 काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत। तर ही आहे अशा पद्धतीने 1ली ते 5वी साठीची पात्रता। 1ली ते 5वी साठीची पात्रता एकदम सोपी आहे, ह्याची प्रक्रिया तितकीशी क्लिष्ट नाहीये, पण जसं जसं आपण वरच्या वर्गावर जातो तशी ही प्रक्रिया क्लिष्ट आणि किचकट होत जाते। 6वी ते 8वीची प्रक्रिया अवघड आहे, त्यातल्या त्यात 9वी ते 10वीची अवघड आहे, त्याच्यानंतर 11वी ते 12वीची सगळ्यात जास्त अवघड आहे। त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे मुद्दे येतात, अपवादात्मक स्थिती सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1ली ते 5वी साठी एवढंच पाहू,
कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपल्या डोक्याच्या वर जाणार आहे. खूप किचकट बारीक बारीक गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं असतं. पहिली ते 5वी साठी एवढे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. मेन मुद्दा काय आहे, आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहे त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पहिली गोष्ट, तुम्ही 12वीला 50% पाहिजे. 2002ची तरतूद आहे त्यानुसार 45% सुद्धा असेल तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. D.Ed 2 वर्षाचा पूर्ण पाहिजे. त्याला कोणतंही नाव असू द्या चालतं आणि त्यातल्या त्यात TET किंवा CTETचा पेपर 1 पास, बस झाली, तुम्ही पात्र ठरलात. टेटची परीक्षा दिलात, किती मार्क पडतील ते मॅटर करणार नाही. मस्त पवित्र पोर्टलला नोंदणी करायची. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे 12वीला 50% प्लस 4 वर्षाचा BELED प्लस TET पेपर 1 CTET किंवा TETचा पेपर 1 पास असणं बस. पुन्हा जे B.Ed वाले आहेत त्यांनी B.Ed पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशनला 50% पाहिजेत, प्लस त्यांचा TET किंवा CTETचा पेपर 1 पास असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात ब्रिज कोर्स 6 महिन्याचा त्यांना अनिवार्य आहे. आणि जो सीमावर्ती भागाचा आहे त्यांना सुद्धा B.Ed पूर्ण पाहिजे आणि ब्रिज कोर्स पूर्ण पाहिजे आणि TET सुद्धा पास असणं गरजेचं आहे. TET किंवा CTET किंवा त्यांची कर्नाटकातली सुद्धा पास असलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही आहे अशा पद्धतीने 1ली ते 5वीची पात्रता. एकदम सोप्या पद्धतीने आहे, समजायला तेवढी अवघड नाही आहे. जसं आपण पुढे जाऊ तसं अवघड होत जाईल, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. 1ली ते 5वीची पात्रता होती ती तुम्हाला समजली असेल अशी आशा मी करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1ली ते 5वी साठी तुम्ही कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असाल तर काही प्रॉब्लेम येत नाही आहे, तुम्ही त्यासाठी पात्र आहात, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. एकदम साधी सरळ सोपी पात्रता आहे. तर आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 6वी ते 8वी साठी पात्रता काय असते ते पाहू. म्हणजे 6वी ते 8वीला पात्रता थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये एज्युकेशन वाढतं. मग ह्याच्यानंतर TETचा पेपर 2 आहे, त्याच्यामध्ये कुठली मेथड घ्यावं लागते, गणित विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे. मग 11वी 12वीला काय साईड पाहिजे, मग त्यानंतर ग्रॅज्युएशनला कोणती साईड पाहिजे, मग आपण TETचा पेपर 2 कशातून पास झालं पाहिजे. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी पात्रता येते, ते थोडीशी किचकट आहे, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.